रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज शेतकरी संत सावतामाळी यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. संत मालिकेमध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी पारंपरिक आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे त्या कर्माला देव मानून त्यांनी भक्ती केली. त्यात अग्रगण्य ते म्हणजे सावतामाळी. आता हे संत सावतामाळी जे शेतकरी असा मी शब्द घातला आहे, तर त्यांनी आपलं कर्म करत असताना त्या कर्माचं तर वर्णन केलं आहे, पण ते भगवत भक्तीशी कसं जोडलं आहे, किती ऐक्य त्यांनी साधलं आहे आणि भगवंतावर पांडुरंगावर किती प्रेम होतं, त्याची उत्कट भक्ती म्हणजे हा आजचा भाग आहे. ऐका. आम्ही माळियाची जात, आम्ही माळियाची जात. जातसुद्धा किती जातीबद्दल अभिमान आहे बघा. आता जे जातीवर राजकारण चाललं आहे ना, तेव्हा हा असा काही प्रकार नव्हता. आमची जात म्हणले माळियाची आहे, जातीबद्दल सुद्धा अभिमान. आणि मग आम्ही काय करतो माळी? शेती करू बागायत, आणि आमचं काम शेती करणं आहे. आणि ती शेती कशी? बागायत करू, जिरायत नाही. डोंगराळ भागातल्या अशी शेती नाही, बागायत करू. ओली भावनेने आणि ह्याने ओली चिंब झालेली अशी शेती करू. आणि मग ते शेती करण्यासाठी आमचे साधनं काय असतात त्याचा उल्लेख करताना सावता महाराज म्हणतात, आम्हा घरी मोठ नाडा. आमच्या घरामध्ये मोठ आहे, नाडा आहे, सौंदर्य आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी लागतात ना पाणी काढण्यासाठी विहिरीतून. आणि मग ते विहिरीतून पाणी काढल्यानंतर कुठं जातं ते पाणी? पाणी जाते फुलझाडा, फुलझाडा. शांती शेवंती फुलली. ते पाणी एकदा गेलं ना, तर आम्ही जे म्हणजे फुलं झाडी लावलेली आहे, तर त्याच्यामध्ये शांती शेवंती, शेवंती हीच आमची शांती किंवा शांतीरूपी फुल फुलली. शांती शेवंती फुलली म्हणजे शांतीरूपी शेवंती फुलली असाही अर्थ करता येईल. प्रेम जाई जुई वेली. आणि जाई जुई हे आहेत ना, ह्या वेल्या, ते आमचं प्रेम आहे. त्या जाई जुईच्या त्या वेल आमचा थेट भगवंताच्या पर्यंत पोहोचलेला आहे. भक्तिभावाचा वेल आमचा वाढलेला आहे. सावत्याने केला मळा, मळा. सावत्याने केला मळा. विठ्ठल पायी लाविला लळा. लळा म्हणजे प्रेम. विठ्ठलाच्या पायावर प्रेम अर्पित करून, प्रेम ठेवून आणि सावता महाराजांनी तो मळा केला. आणि आपला लळा म्हणजे प्रेम भगवंतावर लावलं, ठेवलं. असे किती अभंग सांगावं सावता महाराजांचे. आहा. दुसऱ्या एका अभंगात असं म्हणतात, कांदा मुळा भाजी विठाबाई माझे, अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सगळी माझी विठाबाई आहे. म्हणजे कर्मामध्ये सुद्धा भगवंत कसा पाहायचा, त्याची रचना कशी असायची, किती एकरूप संत सावता महाराज आपल्या कर्मामध्ये, आपल्या भक्तीमध्ये झालेत बघा. लसूण मिरची कोथंबिरी आवघी व्यापिली पंढरी. लसूण आहे, मिरची आहे, कोथिंबिरी आहे, हे सगळे आमची इथे पंढरी त्याच्यात व्यापलेली आहे. म्हणजे आमचा मळा हेच पंढरी आहे. आणि त्याच्यामधले हे जे आमचं कर्मयोगातले जे जाई जुई वेली ह्या सगळं असेल ना, ते सगळं आमचे पांडुरंगाचे
रुक्मिणी मातेचे ह्याचे स्वरूप आहेत. असा एक दृष्टांत पाहूया. संत नामदेव आणि ज्ञानदेव यांना आपल्या भक्त मोठेपणाचा फार अभिमान असायचा. तो वेळोवेळा भगवंताच्या लक्षात आलं. आणि अशा महान संतांना अभिमान असणं म्हणजे देवाला हे आवडत नाही. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळभरी भक्ताला अभिमान झाला ना तरी भगवंत त्याचा अभिमान काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ते काढण्याची पद्धत कशी असते बघा. एकदा असंच नामदेव ज्ञानदेव असताना भगवंताशी चर्चा करत असताना त्यांच्या बोलण्यामध्ये भगवंताला जाणवलं की आम्ही किती श्रेष्ठ भक्त आहोत, आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही नामदेव आहोत, म्हणजे नामाचा आम्ही प्रचार करतो. तेव्हा देव म्हटले, हे बघा मला जरा तुम्हाला बोलायचं. म्हणले काय? म्हणले तुम्हाला एक माझा भक्त दाखवतो, कर्मयोगी भक्त. हो हो हो. आणि कधी तो वारीला फारसा येत नाही, तुळशीची माळ घालत असेल असं बी नाही, म्हणजे कर्मावर सारखं प्राधान्य देत नाही तो. पण माझ्याविषयी जो लळा आहे ना, प्रेम आहे ना, तर तो भक्त सर्वश्रेष्ठ आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो भक्त तुम्हाला त्याचं ध्यान झालं आहे आणि आम्हाला दाखवत आहे तुम्ही. भगवान म्हणले चला तर. बरोबर चला म्हणाले. निघाले. भगवंताने जवळजवळ त्या मळ्याजवळ आले सावता महाराजांच्या आणि तिथे त्यांना थांबवलं. म्हणले तर इथंच थांबा, मी पुढे जातो, तो भक्त कशा कोणत्या कामात रंगलेला आहे ते बघतो आणि मग तुम्ही हळूहळू पाठीमागून या आणि मग मला शोधून काढा. तेव्हा भक्त आणि आम्ही एकत्र कसे आहोत ते बघा. ठीक आहे म्हणाले. आणि ते थांबले आणि भगवान गेले. सावता महाराज खुरपीत होते आणि खुरपता खुरपता पांडुरंग एकदम पुढे. अरे बापरे. त्यांनी नमस्कार केला. पांडुरंगा, अरे तू माझ्या इथे मळ्यामध्ये आणि तू होऊन इथे आलास. अरे म्हणले सावता जास्त आवाज नको वाढू, माझ्या पाठीमागे 2 चोर लागलेले आहेत आणि मला लपण्यासाठी जागा दे कुठंतरी. म्हणजे म्हणले चोर? हा हा म्हणाले, ते नंतर सांगतो मी तुम्हाला, पण मला लपण्यासाठी जागा दे. सावता महाराज हातात खुरपं होतं ना, त्याचं टारक्याने पोट फाडलं त्यांनी. बसा म्हणले. दया क्षमा शांती तेथे देवाचे वसते. आणि पोटामध्ये असं हृदय घेतलं आणि पोट असं हे करून वर शालो बांधून बसा म्हटले ते. हा आणि येऊ दे त्यांना, आता मी सांगतो काय सांगायचं ते. आणि झालं. हे पाठीमागून आले पाहतात. सावता महाराज पुन्हा खुरपायचं असं सुरुवात केली होती. म्हणले ए सावतोबा, अरे देव आलता ना इकडे, पांडुरंग. म्हणले देव आणि पांडुरंग तुम्ही कोण? म्हणले मी नामदेव ज्ञानदेव, आम्ही देवाचे महान भक्त. हो हो म्हणाले. मग तुम्ही देवाला कशाला शोधता? देवाने तुम्हाला शोधायला पाहिजे, देवाने तुमच्याकडे यायला पाहिजे. आणि देव तुमच्यापासून लांब कसा काय गेला? ते जाऊ दे म्हणले. तत्वज्ञान नको सांगू, आम्हाला ते सगळं माहिती आहे. देव कुठे आहे तो पाहिला का तू सांग. म्हणले देव अरे सगळ्यांच्या हृदयात आहे. म्हणाले देव हृदयात वगैरे असं म्हणले होते. त्यांची नजर त्या पोटाकडे गेली. तो शालू देवाचा थोडासा असा बाहेर राहिला होता, ते पाहिलं. अरे म्हणाले तू देव आणि पोटात लपून ठेवला का काय? हो हो हो. आता उघडच झालं ते प्रकरण सगळं. आणि मग त्याने हळूच हे करून भगवान प्रगट झाले. आता भगवंताचीच ती कृपा आहे. पोट सावता महाराजांचं देवाच्या दृष्टी टाकल्याबरोबर बरं झालं. देव पुढे उभं राहिले आणि मग सांगितलं या ज्ञानदेवांना आणि नामदेवांना. म्हणाले बघा, ज्याने पोट फाडलं असे 2च संत 2च भक्त झाले. एकाने छाती फाडली हनुमंतराय आणि हे दुसरे सावता महाराज. आणि त्यांनी सावता महाराजांना नमस्कार केला. हा 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 हा. म्हणाले खरंच तुम्ही कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. निष्काम कर्मयोगी महान संताला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विनम्र अभिवादन करूया. आपण हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.